चला येतो. स्वयंपाक रेडी झालेला होता व्हायरल फिल्म. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आता वाजली आहे 7 आणि आम्ही जस्ट निघालो आहे नागपूरसाठी. आणि जियाना मॅडम, तिला यायचंच नव्हतं. ती विका आलेली आहे बिकॉज विका 2-3 दिवस आणखी थांबणार आहे. तर तिला विकासोबत एन्जॉय करायचं होतं, पण ते पॉसिबल नाही आहे. बस जियानाला आम्ही इथे ठेवलं आणि जर ती मध्येच रडली तर मग आणून द्यायचा अजून एक प्रॉब्लेमच होऊन जाईल. म्हणून मग आम्ही जियानाला सुद्धा घेऊन आलो आहे सोबत. पण याच्या आधी काय झालं हे सगळ्यात आधी तुम्ही बघून या आणि मग आपण परत भेटू. माहेर पण संपलं का जियाना? त्याचं माहेर पण झालं सगळी. ती कळलं तिला सगळं. सगळ्या गाईडलाईन दिल्या आहे तिला. बाय बाय बाय. आजी पण लवकर येणार आहे. आजी लवकर बाय बाय. तू पप्पाला हसून टाक. बाय. चला येतो. आता मी येणार बरोबर हा हो ठीक. हो. येस, तर आता आम्ही निघालो आहे नागपूरसाठी. आणि खरंच प्रत्येक मुलगी जेव्हा आपलं आईवडिलांचं घर माहेरून जेव्हा निघते ना, तो खूप इमोशनली डाऊन झाल्यासारखं वाटतं. ते कधी पण असू द्या, किती वर्ष लग्नाला झाले असेल तरीही ती फिलिंग कायमची असते, है ना ग? पण मला असं वाटतं ना आता की माझ्या माहेरून मला यायला जेवढं डिफिकल्ट आहे ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जियानासाठी डिफिकल्ट आहे असं वाटतं मला आता. बिकॉज जियाना आता इतकी रडते ना, तिला असं वाटतं की नाही मला आजी बरोबर राहायचंय, तू जा. पण नाही आहे ते शक्य. नागपूरला असतं तर शक्य असतं. कसं थोडं डिफिकल्ट जाते ना. जसं आई बाबांकडे राहते ती, तसंच मम्मी पप्पांकडे राहू शकते. बट भंडारा पासून नागपूर भरपूर दूर आहे, तर नाही ठेवू शकत. बरं. ओके, आपण जाऊ आता घरी, आहे ना? बरोबर. मजा येते ना सगळे सोबत राहिले तर. म्हणून बाय बेटा बाय बाय बाय. आपण भंडाऱ्याला आलो का घर बघून म्हणते. बाय करून दे बेटा. चला बाय. हो म्हणा. हो या म्हण. आम्ही भाजी विसरलो होतो तर घरी परत आलो होतो. आम्ही नव्हतो विसरलो, म्हणजे पप्पा द्यायला विसरले. सगळं दिलं पप्पांनी सोबत, भाजी विसरले होते. येस. हा, परत गाणं लाव बाबा तिचं. काय जे ना फिश घरी गेल्यावर खावं लागतं, त्याच्यात काटे असतात. चल हा, देते सगळं देते मी. ये आली नाही, यायची वर गेली. काय म्हणते तिचे मुरमुरे. बघू मला काय आहे त्यात. काय आहे? जियाना खूप एक्साइटेड आहे. तर आम्ही जियानाला म्हटलं की जर तू आज फिश खाली तर तुला रात्री दूध भेटणार नाही. तर बोलते बरं चालेल. फिश इज इम्पॉर्टंट. हा, फिशवर दूध नाही प्यावं लागत, म्हणून मग एक तर फिश खा, नाही मग दूध. दूध नाही. अंकल नाही आले ना.
चल एवढं सगळं सामान तर आहे, घेऊन यायला काही नाही वाटत, लावायचंच खूप मोठं. मध्ये टाकलेलं आहे ना, त्या दिवशी काही टाकलं होतं ना सामान. फक्त लावायलाच जरा वेळ जातो बस, अजून काही नाही. एनिवेज चला तेही लावून घेऊ आणि मग मला परत खाली यायचंय. माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटायचं. बर जियाना फिश खाणार आहे ना? बरं चल. मम्माचा नाही, जियानाच फक्त घे. घरचं सगळं आवरून झालेलं आहे. प्रणवला सुद्धा ताट वाढलेलं आहे, जियानाचं खाऊन झालेलं आहे. मी सुद्धा फ्रेश झाली आणि मी चालली खाली. माझे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटायला. ते उद्याबद्दल थोडंफार डिस्कशन करायचं आहे. तर उद्याचा दिवस कसा जाईल, बिकॉज भरपूर गोष्टी प्लॅन आउट केलेल्या ह्या उद्यासाठी, प्रॉपरली एक्झिक्यूट झाल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. बस तेवढंच आहे, आणखी काही नाही. The next morning. आता वाजले सकाळचे 11 आणि सकाळपासून घरचं क्लिनिंगच सुरू आहे, ते अजून काही संपलं नाही. आणि जियाना आणि प्रणव आत्ताच गेले आईबाबांकडे, बिकॉज काल आम्ही भंडाऱ्यावरून आलो तो भरपूरचं सामान सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा घेऊन आलो होतो, तर ते सगळं द्यायला गेले आहे. आणि 2-3 दिवसापासून जियाना आईबाबांसोबत भेटलेली नाही आहे, तर मग जियाना बाबांच्या भेटीला गेली, बिकॉज आई गेलेली आहे त्यांच्या माहिती. तर येस, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. माझा स्वयंपाकसुद्धा रेडी आहे आणि आता मला फक्त थोडंफार जे वरवरचं आहे ते करायचं आहे आणि 3 वाजता परत स्वयंपाकाची तयारी स्टार्ट करायची आहे. गे सोसायटीचे माझे जेवढे पण फ्रेंड्स आहेत ते सगळे घरी येणार आहे आणि आम्ही मिळून स्वयंपाक करणार आहे. खरंच पण आमच्याकडे असंच असतं, जेव्हाही कोणाकडे जेवण असते ना तर सगळे जातात हेल्प करायला, सगळे हेल्प करतात लेडीज आणि मग संध्याकाळी ॲज अ फॅमिली सगळे एकत्र आम्ही जेवण करतो. तर आज सुद्धा तेच होणार आहे. सोसायटीमधले जे आमचे फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही जेवण करायला सांगितलं होतं. रिझन म्हणजे तेच होतं की बरेच लोक आहेत, म्हणजे लेडीज लोक तर आम्ही एकमेकींच्या घरी जात असतो, पण जेंट्स लोकांचं येणं घरी होत नाही. तर असे भरपूर लोक होते आमच्या फॅमिलीमधलेच की जे 1-2 जण घरी नव्हते आले. तर मग आम्हाला सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी इन्व्हाइट करायचं होतं, पण मग आम्ही डिसाईड केलं की ब्रेकफास्टपेक्षा आपण डिनरला बोलवू. तर डिनरमध्ये बोलवलं ना तर थोडंफार बोलणं सुद्धा होतं, म्हणजे असं टाईम बाउंडेशन नाही राहत, लेट नाईटपर्यंत पण आपण बसू शकतो, गप्पा गोष्टी करू शकतो. हाच रिझन होता, म्हणून त्याच्यामुळे आज सगळ्यांना जेवण करायला बोललेलं आहे. 6 फॅमिलीज आहे टोटल, तर ते सगळे जेवण करायला येणार आहे. तर 3 वाजता सगळे माझ्या फ्रेंड्स येणार आहे. आम्ही मिळून सगळे 3-4 जणी स्वयंपाक करू आणि मग इथून पुढे काय होईल ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जे चालू आहे दीपावलीची तयारी. आज मॉर्निंगला पनीर आणलं आणि हे पॅकेट सुद्धा. चला तर पनीर स्पेशल. कसं आहे पनीर? मस्त छान, मस्त फ्रेश. चला तर आज पनीर एन्जॉय करू. त्यासोबत काय काय? आज पनीर आहे, पुलाव, नान बनवणार होती पण ते मग एवढं नानला वेळ लागेल, शक्य नाही आहे, म्हणून मग स्वीट. आणखी कढी म्हणत होते लोक, कढी किंवा रायता. लेट्स सी. आणि इकडे चालू आहे आमचे व्लॉग्स. काय काढत आहे? गंज लागेल ना, पण हा ते मोठा मी- होईल का? हा मग जास्त मोठं म्हणजे कढईमध्ये नाही होणार. छोटी आहे आपली कढई. की बनवू यातच भाजी. नाही होती काय सुट्टी आहे, सुट्टी आहे तुला. मी कधी वाईट म्हणला पण आपलं स्वयंपाक रेडी झालेला आहे. इथे आहे पुलाव, पोळ्या, त्याच्यानंतर इथे आहे पनीरची भाजी, वेरीच कढी. इकडे आहे कढी, डेझर्ट
व्हेर इज डेझर्ट? इकडे आहे डेझर्ट. चल. आणि हा आलेला आहे संगीता काकूंकडनं सुंदर असा हलवा, खाऊ नंतर. त्यासोबतच दीपालीने पॅक केलेले आहे. आई तर नाही आहे घरी म्हणून बाबांचा टिफिन, तर तो मी आता देऊन येतो. आणि त्यासोबतच पानसुद्धा घेऊन येतो. चल येतो दीपाली. चाललो फक्त हो. जो रीड करतो ना जास्त, त्याची वोकॅब तशी राहते, त्याच्यामुळे तो लिहू शकतो. इतका पागल करते बुकसाठी, ज्याच्याकडे असते ना, तुझ्याकडे बुक पाहिलं येतं ना पहिल्याच दिवशी की कोणते बुक्स आहे, त्याला फक्त बुक्स पाहिजे आहे बस. गिरी कुठून आणले तू हे? हा अच्छा, तुझ्या डिक्की मध्ये होते का गाडीच्या? अभि दादाला टॉय दाखव, तुझे टॉय. हा आता मावशी 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 ती तिकडे जा. हाय पण तिकडे. नहीं आप लोग जूम मतलब साहब जो है इंप्लीमेंट लेके फिर किधर पे बैठो. ते कॅन्डल बंद झाली का? तुमच्याकडे कोण येते ती सुंदरबाई? कोण येते सुंदरबाई? हो आणणार. बोलव का? हे पाणी घेशील का? त्याच्यानंतर त्याला सोडलं की मग थोडासा किंचित सोडा टाकून त्याचे गोले बनवायचे आणि याच्यात टाकायचे तेलात. बर. तळायचे का म्हणजे? आणि कढी बनल्यावर त्याच्यात मग लास्ट मध्ये अद्रक लसूणचा पेस्ट आणि सगळ्यात लास्ट मग घी, साबुत आपली लाल मिर्च आणि हिंग आणि राई जर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आणि बनवून बघा तुमच्याकडे. एक नंबर झाली कढी खरंच छान झाली. म्हणजे तुमची रेसिपी तिकडे पोहोचली. हा हा त्याच्यासाठी सांगितलं एक नंबर कढी. भाजी पण एक नंबर पनीरची. नाही जाऊ म्हणा. नाही पाप स्वतः घेऊ शकत होती. आम्हाला याच्याला अर्धा करू दे. मला घ्यायला आली ती मदत. हे असते फादर डॉटर बॉन्ड. कोण खायला? माझ्याजवळ काय खाल्लं? काय खाल्लं? नको नको. माझ्याजवळ एक नाही 2 जण आहे जे माझ्यावर भरपूर अतिशय जास्त प्रमाणात प्रेम करतात. नको ना जियाना, उगाच कशाला ती थांबेल ना. असं कसं म्हणजे तू प्रेस करशील तर थांबेल नाही का? असे कसे म्हणजे असे थांबते. गोंडू इतकी क्यूट झाली ना जियाना आता, इतकी आज छान तिला ना थोडस म्हणजे वेळ वेळ लागतो लागतो. आणि सोबत पाहिजे ते लोक. हो कॅमेरा बेटा. चल स्ट्रोलर घ्यावा लागेल ना कुठं? बेसमेंट मधनं. इथेच करू आपण, जास्त तिकडे जाऊ नये. इथेच करावं लागेल मग. सगळीकडले बंद होतात. तर असा होता आजचा दिवस आणि आजची अशी सुंदर इव्हिनिंग. सगळे आलेत, सगळ्यांसोबत छान टाइम स्पेंड केला, छान फूड एन्जॉय केलं
आणि खरंच असे लोक घरी येत राहिले, भेटत राहिले, गेट टुगेदर होत राहिलं मित्रांसोबत, फॅमिली रिलेटिव्हसोबत, तर खरंच खूप आनंद होतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.